नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणं वर्ज्य आहे. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय घ्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आणि आपलं मराठी व नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्यांप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येत असते. आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीलाच मकर संक्रांत सण साजरा केला जातो. त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तर तो शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते. तर बघा, संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे. म्हणजे 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान, धर्म, कर्म करू शकता. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं स्वरूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालवकर नावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातांमध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून ती पूर्वेकडे पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया. या संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळांमध्ये दर तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. तर पर्वकालामध्ये दान, नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने घ्यावीत. तसेच संक्रांतीच्या दिवशी कोरडा शिधा ब्राह्मणाला दान करायचा आहे किंवा गरजूला दान करायचं आहे. नक्कीच संकल्प करावा, देवासमोर बसावं, आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं, हळद कुंकू अक्षता फुलं ठेवावं, तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित्त साधून मी माझ्याकडनं जे काही तुम्ही पदार्थ आहे ते तुम्ही दान करताय असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूंना करू शकता. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किक्रांत. तर किक्रांत ही 15 जानेवारी 2026ला आलेली आहे. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाच्यातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किक्रांत म्हणून ओळखला जातो.
पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य हव्य करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो, काही जण याला बोडकी म्हणतात, काही जण खणा म्हणतात. तुमच्या भागांमध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांती काळांमध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे. म्हणजेच काय, सूर्याला अर्घ्य घ्यायचं आहे. शक्य असेल तर तांब्यांमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्रांचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते. सूर्यापासून मिळणारे लाभ देखील अनेक आहेत. आपल्याला जे काही जीवनसत्व मिळत असते ते फक्त आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळत असते. तसेच आपण जरी सूर्याला नमस्कार केला दररोज तर आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते. त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा, सूर्याचा मंत्र म्हणा, त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता. आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळांमध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज्य करायची आहे. संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच काय, घरात वादविवाद करायचे नाहीत, कोणालाही अपशब्द बोलायचा नाही, शिव्या शाप घ्यायचा नाहीत. उलट सगळ्या जणांनी मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. सगळ्यांना तिळगुळ घ्यायचा आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का. त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत आणि याच मुख्य कारणांमुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळांमध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामसुद्धा टाळायची आहेत. कोणत्याही झाडची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे. तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहेत. त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुभती जी जनावर असतील त्यांनी धारा काढायच्या नाहीत. आदल्या दिवशीच तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील, कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस. त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याबरोबरच या दिवशी दात घासणे सुद्धा वर्जन सांगितलेले आहेत. पण आता हल्लीच्या काळांमध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही. ज्यांना पाळायचं असेल त्यांनी पाळू शकता. म्हणजेच काय, दात नाही घासले तरी आपण जे आता हल्ली बाजारांमध्ये माउथवॉश मिळतात त्याने सुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो. आणि ज्यांना शक्यच नाही तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी पण चालेल. तसेच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता जी काही काम सांगितली ती आपल्याला संक्रांती काळांमध्ये वर्ज्य करायची आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे. ज्याला काही जण सुगड म्हणतात, बोडकी म्हणतात, खणा म्हणतात. तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनींची
5 सुगड म्हणजे 1 खण असं पुजायचं असतं. म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगड असतात. तुमच्या घरांमध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्याच्या प्रत्येक 5-5 सुगड आपल्याला पुजायचे आहेत. त्या सुगडांमध्ये ओवसा भरून त्याची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांमध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगड्यांमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणीस, हरभऱ्याचे घाटे, घेवडा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, गाजरांचे तुकडे, बोरं, पेरूंचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओवसांमध्ये भरलेले जातात आणि त्याची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वनात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा ओवसा सुगड्यांमध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओवसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी-कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी-कुंकासाठी बोलवतात, तर त्यांना हे एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग जो ओवसा आहे, तर हा ओवसा त्यांच्या ओटींमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवान स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करतात, दिसून येतात. मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे. कारण या दिवशी महिला हळदी-कुंकाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी-कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता. ज्यामध्ये महिला एकमेकींना हळद-कुंकू लावतात, एकमेकींना वाण देतात, तिळगुळ देतात. "तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला" असं म्हणतात. काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात. तर तुम्हाला हा कार्यक्रम 14 जानेवारीपासून ते रथसप्तमी आहे. तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी-कुंकू करू शकतो. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा करतात. या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या, फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. कारण संक्रांत येते हिवाळ्यात. त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे आपल्याला शरीराचा तापमान गरम राहिलं असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो. त्यामध्ये तीळ आणि गूळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत. त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो. बाजरीच्या भाकरींमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे. त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी. तसेच या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात. त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो. या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या, पालेभाज्या आपल्या पोटांमध्ये जावा यामागचा हा हेतू असावा. तसंच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. तेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं. म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं. कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो. त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो. तर यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीच साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाचं फूल घालायचं नाही. थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या सणाला नववधू हे हलव्याचे दागिने घालून जावं तसेच याला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओवसा पाठवला जातो. त्यामध्ये साडी, सर्व शृंगार साहित्य, तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता.
किंवा तुमच्या घरांमध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता. तिला हलव्याचे दागिने घालू शकता. सर्वांना हळदी-कुंकवासाठी बोलवू शकता. तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी-कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी-कुंकवाची डबी किंवा हळदी-कुंकवाचं ज्या छोट्या डब्या असतात किंवा पाकीट असतात, तर ही हळदी-कुंकवाची भेट आपण घ्यायची असते वाण म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आणि किंक्रांतीला आपल्या घरांमध्ये जी काही लहान मुलं असतात 5 वर्षापर्यंत त्यांना बोरन्हाण घातलं जातं. या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून, अं, चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, गाजर, त्याचबरोबर छोट्या गोळ्या, छोटी बिस्किटे हे सर्व त्याच्या डोक्यावरती ओततात. तसेच या मिश्रणांमध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटही घालतात. याला बोरन्हाण किंवा लुटं असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते. अशा प्रकारे बोरन्हाण तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान-छान नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.